तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। पहिल्या 2 महिन्यात कापूस आयात तिप्पट, उत्पादन 302 लाख गाठी राहणार सीएआयचा अंदाज। नव्या हंगामात पहिल्या 2 महिन्यांमध्ये कापसाची आयात यंदा 3 पट झाली। निर्यातीची गती मात्र धीमी आहे, तर देशात यंदा कापूस आयात 67% वाढेल आणि कापूस निर्यात 36% कमी होईल। देशातील उत्पादन 302 लाख गाठींवर स्थिरावेल, मात्र वापर 313 लाख गाठींचा होईल, असा सुधारित अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिला आहे। सोयाबीन खरेदी 15% ओलावा गृहीत धरूनच नकार देणाऱ्या केंद्रांवर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा। राज्यात सध्या 588 केंद्रांमार्फत सोयाबीन खरेदी सुरू आहे। राज्याच्या विनंतीनंतर केंद्र सरकारने 15% ओलावा असलेल्या सोयाबीनची खरेदी देखील करण्यात येत आहे। मात्र जी खरेदी केंद्रे असे सोयाबीन स्वीकारणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गुरुवारी दिले। कांद्याचे दर कोसळले, लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी बंद पाडले लिलाव। 20% निर्यात शुल्क तातडीने रद्द करा। कापूस दरात चढ उतार राहण्याचा अंदाज, सुताला उठाव कमी। पांढऱ्या सोन्याची बाजारातील आवक वाढली। सोयाबीन खरेदी तेलंगणात पूर्ण, महाराष्ट्रात उद्दिष्टाच्या 10% खरेदी, उद्दिष्ट मात्र सर्वाधिक। केंद्र सरकारने महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 14,13,000 टन सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट दिले, मात्र उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत झालेली खरेदी महाराष्ट्रातच कमी आहे। तेलंगणाने खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण केले, तर मध्य प्रदेशने उद्दिष्टाच्या 19% खरेदी केली, तर महाराष्ट्रात केवळ 10.26% खरेदी झाली। महाराष्ट्रात 17 डिसेंबर पर्यंत केवळ 1,45,000 टन खरेदी करण्यात आली आहे। आता गाव शेती विकासाचा होणार आराखडा, कृषी संजीवनी प्रकल्प। उत्पादन वाढींचे लक्ष्यांक, राज्य शासनाकडून दिले जाणार शेतकऱ्यांना प्रशिक्षण। 6.5 लाख शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत, 5,900 कोटी रखडले। 7 वर्षात 3 मुख्यमंत्र्यांचे आश्वासन हवेत, शेतकरी सन्मान योजनेचा उडाला बोजवारा। 50,60,000 पात्र शेतकऱ्यांना 24,737 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात येणार होती, तर 44,04,000 शेतकऱ्यांना 18,762 कोटी रुपयांचा कर्जमाफीचा मिळाला लाभ, तर 6,56,000 शेतकरी गेल्या 7 वर्षांपासून कर्जमाफीपासून वंचित। कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले, मात्र कर्जमाफी नाही। गोंदिया जिल्ह्यात 5,861 हेक्टर क्षेत्र येणार सिंचनाखाली। वैनगंगा नदीवर डांगोर्ली बॅरेजच्या बांधकामाला गती। शेतीमाल वायदे बाजाराचे सरकारला वावडे का? 7 शेतीमालांवरील वायदेबंदी 31 जानेवारीपर्यंत वाढवली। 3 वर्षांपूर्वी 7 शेतीमालाच्या वायद्यांवरील बंदीची मुदत 20 डिसेंबरला संपणार होती, पण त्याआधी सरकारने 31 जानेवारीपर्यंत बंदी कायम ठेवण्याची अधिसूचना काढली। सोयाबीनसह बहुतांश शेतीमालाचे भाव पडले आहेत, त्यामुळे वायदे सुरू करण्याची गरज आहे। रेणापूरचे शेतकरी 8 वर्षांपासून कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत, थकबाकी असल्याने कर्ज मिळेना, कर्जमाफीची मागणी। सांगली जिल्ह्यात बसरगी जिल्ह्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प, 1100 शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसाही वीज मिळणार। कांद्याचे निर्यात शुल्क त्वरित माफ करा, छगन भुजबळ यांची पंतप्रधान व वाणिज्य मंत्र्यांना पत्राद्वारे मागणी। अमेरिकन कापूस उत्पादकांच्या अनुदान रद्दसाठी भूमिका मांडा, विजय जावंदिया यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी। केळीला मिळतोय 1400 रुपयांचा प्रति क्विंटल दर घटता शेतकऱ्यांना बसतोय फटका। कृषीपूरक योजनांना केंद्राने बळ द्यावे, खासदार श्री उदयनराजे भोसले यांची केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी। सोयाबीन कापसापाठोपाठ तुरीच्या दरात घसरण, एकाच आठवड्यात कोसळले 800 रुपयांनी भाव। पीक विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाका, हिवाळी अधिवेशनात आमदार रोहित पाटलांची मागणी, शेतकऱ्यांना फसवल्याचा गंभीर आरोप। हिंगोली जिल्ह्यात सीसीआयच्या खरेदी केंद्रावर 16,000 क्विंटल कापसाची खरेदी, भाव वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी। कृषी विभागाच्या ॲग्रीस्टॅग योजनेच्या कामाला तलाठ्यांचा नकार, कृषी विभागानंतर आता ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी वाजवली नकार घंटा।
पीएम किसानचा हप्ता 10,000 रुपये होणार. शेतकऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिली जाणारी वार्षिक रक्कम 6,000 रुपयांवरून 10,000 रुपये करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. बैलांच्या खांद्यावर ओझे अन मानेला टोचणी. प्राणी मित्रांचा संताप. यांत्रिकीकरणातही ऊस वाहतुकीसाठी बैलगाड्यांचा वापर. दूध उत्पादकांना 1,04,00,000चे अनुदान. 848 जणांचे अनुदान रखडले. बुलढाणा जिल्ह्यात प्रति लिटर 5 रुपये अनुदानाचा 1,933 शेतकऱ्यांना लाभ. शासकीय दूध संकलन बंद. सोलापूर यार्डात 400 ट्रक कांदा लिलाव थांबला. पुणे हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग रोखला. माथाडी कामगारांचा संप. अचानक केलेल्या आंदोलनामुळे बाजार समितीत गोंधळ. अधिवेशनात धानाला बोनस जाहीर होईल का? धान उत्पादकांचे नागपूरच्या अधिवेशनाकडे लागले लक्ष. अधिवेशनाचा 4था दिवस तरीही बोनसची घोषणा नाही. शेतकऱ्यांना मिळणार 5 रुपयात वीज कनेक्शन. 10 गायींपेक्षा जास्त पशुपालन करणाऱ्यांना अनुदान. मध्य प्रदेश सरकारचा निर्णय. अधिवेशनानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभागृहात माहिती. नव्या वर्षात पुन्हा करावा लागणार महागाईचा सामना. साबणापासून ते चहा पावडरपर्यंत प्रत्येक वस्तूच्या किमती वाढणार. सोयाबीनचा भाव हमीभावापेक्षा 1,000 रुपये कमी. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यात सरासरी दर 3,900च्याही खाली. अतिवृष्टीग्रस्तांसाठी 193 कोटींचा प्रस्ताव. नाशिक जिल्ह्यात ऑक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 1,82,374 शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने 193 कोटीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला. कर्करोगावर रशियाची लस. शतकातील सर्वात मोठा शोध. पुढील वर्षापासून वापरात येणार. रशियन नागरिकांना देणार मोफत डोस. विरोधकांसाठी अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावले बोल. बोट दुर्घटनेत विरोधकांना बोलू देण्याची केली मागणी. संसद परिसरात खासदार भिडले. आंदोलनादरम्यान संसदेच्या गेटवर सत्ताधारी व विरोधकांमध्ये धक्काबुक्की. भाजपचे 2 खासदार जखमी. उपचार सुरू. राहुल गांधींविरोधात खुनाच्या प्रयत्नाची तक्रार. अमित शहा यांच्या वक्तव्यावरून दुसऱ्या दिवशीही संसदेत गदारोळ. कापसाला भाव मिळत नसल्याने कापसाची घरात साठवणूक. शेतकरी आर्थिक संकटात. भारतातील पहिला मुंबई पुणे हायपरलूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार. प्रवास जलद होणार. मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर भाजपच्या कार्यकर्त्यांचा हल्ला. शाई आणि दगडफेक. हल्लेखोरांना पांगवण्यासाठी लाठीमार. ईव्हीएमवर शंका म्हणजे राजद्रोह. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावले. सध्या शेतकऱ्यांना मोफत वीज. पुढच्या 5 वर्षात मागेल त्याला सौर कृषी पंप. देवेंद्र फडणवीस यांचा दावा. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील प्रस्तावाला उत्तर दिले. अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात वंचित आक्रमक. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात मुंबईत निषेध आंदोलन. 2.5 महिन्यात हिरव्या मिरचीचे दर प्रति किलो 100 रुपयांनी घसरले. भाव कोसळल्याने शेतकरी हवालदिल. महानगरांमधून मागणी घटली. दर दबावात. FRPचे 8,126 कोटी रुपये 70 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात. केंद्रीय अन्न मंत्री जोशी यांची माहिती. गेल्या वर्षी 99% पेमेंट देण्यात आले. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.